ठेकेदाराने टोल नाक्याची तयारी चालू केलेली आहे, पण रस्त्यावर खड्डे आहेत, ठिकठिकाणी असुरक्षित विहिरी आहेत. यामध्ये नक्की दोष कुणाचा आहे, जेणेकरून या ठिकाणी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे? नाही, आत्ताच पोहोचलो मी पूर्णपणे अगोदर सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे सर्वे करतो, पूर्णपणे चौकशी करतो आणि चौकशी करून म्हणजे सुरुवातीपासून जो रस्ता जो ठेकेदार असो, विहीर बांधलेली जे आहे तो सुद्धा आपल्याला संरक्षण भिंत बांधणे अपेक्षित होतं, तो सुद्धा मी सगळं सखोल चौकशी करतो. चौकशी करून जे कोणी याच्यामध्ये दोषी आढळणार त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार. दुसऱ्या बाजूला असे जे पिकअप म्हणजे जे माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक केली जाते, त्याच्यामुळे देखील असे अपघात घडत आहेत. तर नक्की त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे का? आरटीओला आपण काय निर्देश देणार आहात? नक्की मी सखोल चौकशी म्हटलं तर पूर्णपणे 360 डिग्री चौकशी करणे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम ट्रान्सपोर्टपासून म्हणजे ट्रक व्हेकलमध्ये कमर्शियल व्हेकलमध्ये पॅसेंजर्स घ्यायचे अलाउड नाही आहे तो, आणि अलाउड कॅपॅसिटी अपेक्षा जास्त पॅसेंजर येणे तो पण, आणि रस्त्यापासून विहीरचं ठिकाण आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये सखोल चौकशी होणार आहेत. सखोल चौकशी करून जे कोणी याच्यामध्ये दोषी होणार आहे त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार. आणि खास करून आता पुढे जाऊन अशा पद्धतीनं दुर्दैवी घटना व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विहीर रोडच्या बाजूला आहे तिथे पूर्ण सर्वे करणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या जे काही विहीर रोडच्या बाजूला आहे ते पूर्णपणे चौकशी करणार, सर्वे करून जे काही बॅरिकेडिंग्स लावणे या विहीरमध्ये जे काही आपल्याला क्लोज करणे ते पूर्ण चौकशी करून मी पुढे जाणार.